नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर महाराष्ट्रातील सरसेवा भरती आणि MPSC भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलं, एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलं या व्हिडिओमध्ये, या न्यूजमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही डेली न्यू अपडेट्स घेऊन येतो MPSC आणि महाराष्ट्रातील सर्व सरसेवा भरती रिलेटेड. तर तुम्ही पाहू शकता हेडलाईन, लोकसत्ता न्यूजपेपरची हेडलाईन आहे, सरसेवा भरती MPSC मार्फतच. म्हणजे सरसेवा भरती आता MPSC मार्फत होणार आहे, अशा प्रकारची हेडलाईन देण्यात आलेली आहे. 2026 पासून अंमलबजावणी समन्वय समितीची स्थापना, अशा प्रकारची हेडलाईन आहे. आता डिटेल बघू या न्यूजमध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. सरसेवा भरतीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आता सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गुरुवारी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार 2026 नंतर सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील पदे MPSC मार्फत भरण्यात येतील. अनेक विद्यार्थी संघटनांची ही मागणी होती. तसेच लोकसत्ताने या विषयाचा पाठपुरावा केला होता. सरकारच्या विविध खात्यांतील वर्ग 2 व 3 ची पदे पूर्वी महापरीक्षा पोर्टलमार्फत भरली जात होती, परंतु तृतीय उमेदवार गुणांमध्ये फेरफार अशा प्रकारांमुळे पोर्टल बंद करून MHA-IT तर्फे कंपन्यांना काम देण्यात येऊ लागले. त्यालाही विरोध झाला व MPSC मार्फत परीक्षा घेण्याची मागणी झाली. त्यामुळे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याचा निर्णय 2 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आला. लिपिक टंकलेखक पदे वगळून उर्वरित पदे MPSCच्या कक्षेत आणण्यासाठी केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर नियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ही शासनाने 75,000 पदांच्या भरतीसाठी TCS आणि IBPS या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले. अनेक विभागांच्या परीक्षा या 2 कंपन्यांकडून सुरू असून त्यात गैरप्रकारचे आरोप झाल्यामुळे अखेर शासनाने सर्व परीक्षा MPSC मार्फत घेण्याचा निर्णय घेतला. यातून केवळ वाहन चालक पद वगळण्यात आले आहे. म्हणजे आता गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील जी सर्व पदे आहेत सरसेवेतील, ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत घेण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याचा GR ही आलेला आहे. मी GR ही दाखवेन तुम्हाला. पूर्ण डिटेल त्या GR मध्ये कव्हर केलेलं आहे त्यांनी, की GR मध्ये समन्वय समितीमध्ये कोण अध्यक्ष आहे, कोण सदस्य आहे, आणि पूर्ण GR तुम्हाला मी दाखवणार आहे. शासन निर्णय काय, की 31 डिसेंबर 2025 पर्यंत पदभरतीची कारवाई TCS आणि IBPS या कंपन्यांकडून सुरू राहील. कधी? 31 डिसेंबर 2025 पर्यंत. आणि त्यानंतर सर्व पदे MPSCच्या कक्षेत आणून 1 जानेवारी 2026 नंतर गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील भरती केली जाईल. म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत पदभरतीची कारवाई ही TCS आणि IBPS या कंपन्यांकडून केली जाईल. आणि त्यानंतर सर्व पदे MPSCच्या कक्षेत आणून 1 जानेवारी 2026 नंतर गट ब अराजपत्रित आणि गट क पदे MPSC मार्फत भरली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. पाहू शकता पूर्ण डिटेल न्यूज आहे. MPSCच्या सक्षमीकरणावर भर, अशा प्रकारे आहे. पूर्ण डिटेल त्यांनी सांगण्यात आलेला आहे. तो GR ही आहे, तुम्हाला GR ही दाखवेन. तर हा तो GR आहे, तुम्ही पाहू शकता. 18 जुलै 2024चा हा GR आहे. हेडलाईन पाहू शकता GRची, की राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित गट क वाहन चालक वगळून संवर्गातील पदे सरसेवेने महाराष्ट्र लोकसेवा मार्फत भरण्याबाबत. म्हणजे गट ब अराजपत्रित व गट क वाहन चालक वगळून सर्व पदे सरसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत हा GR आहे. 18 जुलै 2024चा GR आहे. यामध्ये पूर्ण डिटेल त्यांनी सांगण्यात आलेलं आहे GR मध्ये. तुम्ही पाहू शकता समिती जी आहे, समन्वय समिती जी गठीत करण्यात येणार आहे, त्यामध्ये कोण अध्यक्ष असेल, सदस्य कोण आहे, हेही त्यात सांगण्यात आलेलं आहे. पूर्ण डिटेल माहिती त्यांनी दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये डिटेल सांगण्यात आलेलं आहे, की सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 21 नोव्हेंबर 2022 अन्वये TCS कंपनीचे दर 3 वर्षांसाठी म्हणजेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत लागू राहणार आहेत. तसेच IBPS कंपनीच्या दरात बदल झाल्यास संबंधित प्रशासकीय विभागाने वित्त विभागाची मान्यता घेऊन नवीन दर लागू करायचे आहेत. यामुळे ज्या शासकीय विभागाची यापूर्वी कंपनीशी करार होऊन पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा ज्या विभागाने रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे, अशा संबंधित प्रशासकीय विभागांना शासन निर्णय दिनांक 4 मे 2022, शासन निर्णय दिनांक 21 नोव्हेंबर 2022 व शासन निर्णय 14 फेब्रुवारी 2023 प्रमाणे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत पदभरतीची कारवाई त्यांच्या स्तरावर करता येईल. MPSCचं जे सांगण्यात आलं ते अशा प्रकारे आहे, की राज्य पातळीवर भरती करायची समितीने शिफारस केलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कक्षेत आणण्याची कारवाई प्रशासकीय विभागांनी तातडीने पूर्ण करावी, जेणेकरून सदर पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरता येतील. तथापि दिनांक 1 जानेवारी 2026 पर्यंत जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत येणार नाहीत
त्या पदांच्या पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत समन्वय समिती शासनास शिफारस करेल व शासनाच्या मान्यतेने पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत सामान्य प्रशासन विभाग नवीन धोरण निश्चित करेल. पुन्हा डिटेल हे आहे, तुम्ही GR पाहू शकता, इम्पॉर्टंट GR आहे. सर्व जी सरळ सेवा भरतीतील पदे आहेत गट ब अराजपत्रीत गट क वाहन चालक वगळून ती MPSC मार्फत भरली जाणार आहेत. हे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, हा GR आहे. तर मी तुम्हाला डिटेल बातमी सांगितलेली आहे, जी न्यूज आहे सरळ सेवा भरती आणि MPSC एक्झाम्स रिलेटेड. तर तुम्ही तुमच्या MPSC एक्झाम असो किंवा महाराष्ट्रातील कोणत्या एक्झामच्या अपडेटसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ टॉपिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर ऑल द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग युअर एक्झाम्स.